ओळख नाही काय नाही, भेटायला कसे काय गेले? भेटली आणि भेटली ते कळलं, पण कुठे गेला होता भेटायला? तिथेच गार्डन जवळ. कुठलं गार्डन? नगर जिथे हे क्रिकेट खेळतात ना त्याच्या बाजूला एक छोटं गार्डन. गार्डन आहे तिकडे. तुम्ही काय गार्डन मध्ये लगेच हा कामावर हजर? मग काय झालं? तेव्हा कामाला नव्हतं. हा ते कळलं, इथे लागलेलात ना कामाला. पेशंटला इंजेक्शन जोरात दिल्यावर पेशंट ओरडला हा करून, तरी त्यालाच तुम्ही ओरडता. असं काय नाही. असं खरंय का? इंजेक्शन देताना आपण ओरडतोच जरा तरी. तो ओरडतोच की नाही इंजेक्शन लागल्यावर, पण तो ओरडतो म्हणून त्याला या ओरडतात. सिस्टर लोक सगळीकडे दमच देतात. बरं, वहिनीने कधी तुम्हाला इंजेक्शन दिलंय? हो दिली. लहानपण कुठे गेलं? इथंच मुलुंडमध्ये विठ्ठल नगर म्हणून होतं, तिथं होतं तिकडे. आणि तुमचं? मुलुंडमध्येच डम्पिंग रोडला. डम्पिंग रोडला. हो तिकडे लहानपण. मग कसं काय? शाळेमध्ये असताना आमचं काय प्रेम झालं. मी कुठे काय विचारलं? मी म्हटलं नंतर काय, म्हणजे शाळेत गेला की नाही? हो शाळेत. कुठल्या शाळेत होता तुम्ही? इकडे कालिदासच्या बाजूलाच पीके रोड शाळा आहे, त्या शाळेतच होतो. तुम्ही? मी पण त्याच शाळेत होतो, पण हिच्या अगोदर सोडली. हा, हिच्या अगोदर झाली माझी 10वी. 10वी झाली. तुम्ही म्हणाला शाळा सोडली म्हणून. 10वी झाली. 10वी झाली पूर्ण. किती वर्ष पुढे होते तुमच्या ते? एकच वर्ष. एकच वर्ष. तुमची ओळख कशी? हे तर पुढच्या इयत्तेत होते ना? नाही, त्यांची 10वी झाली होती आणि तेव्हा मी शाळेमध्ये 8वीला तिकडे ऍडमिशन केलं. घेतली. मग काय झालं? नंतर ते शाळेजवळ यायचे तिकडे ना मित्रांसोबत, तेव्हा मैत्रिणींमुळे ओळख झाली त्यांची माझी. त्यांची? हो. तुम्ही कशाला जायचे यांच्या शाळेजवळ? माझे मित्र होते त्यांच्या वर्गात. यांच्या वर्गात? मग पुढे? मला काय असंच भेटता भेटता एक दिवशी दिसली, मला आवडली. हा. मग त्याच्या एक महिन्यानंतर मी तिला प्रपोज केला. कितवीत असताना? त्या 8वीत असताना. बरं. मग तिने तेव्हा मित्राला सांगितलं तुझं सरांना नाव सांगेल वगैरे, आणि माझा मित्र घाबरला भरपूर. बापरे. मग त्याच्यानंतर मग मी तो विषय सोडून दिलेला. हा. नंतर मग एक मिनिट, काय झालं जेव्हा त्यांनी तुम्हाला विचारलं तेव्हा? त्यांनी येऊन मला डायरेक्ट विचारलं तुझं नाव काय? हा. तर यांचा मित्र आहे महेश म्हणून, त्यांनी सांगितलं नाव सुषमा इथं. तर मी त्याला सांगितलं की मी सरांना नाव सांगेल, नाही तर माझ्या भावाला नाव सांगेल. तर हे मला बोलले जा कोणाला सांगायचं ते सांग. आणि तेवढंच बोलून मग हे निघून गेले. हो. मग त्याच्यानंतर मग परत 6 महिने काय ते दिसले नाहीत. आणि नंतर का हो, जा कोणाला सांगायचं ते सांग एवढा आवाज दिला आणि मग कुठे गायब झाले? थोडीशी भीती वाटली त्या भावांची. मग 6 महिन्यांनी परत ते मला भेटले. कुठे? मी इथे मैत्रिणीकडे आली होती, माझ्या मैत्रिणी होत्या इथे. हा. मग ते तिकडे भेटले मला. मग त्यांनी परत विचारलं. मग त्याच्यानंतर तेव्हा काय झालं? मग मी हो बोलली. का तेव्हा भावांची नाही आठवण आली? नाही. हा, तेव्हा हो म्हणाला. हो. मग किती वर्ष हे सुरू होतं? 12 वर्ष. 12? कसं काय हो? माझी 8वी झाली, 9वी झाली, 10वी झाली. त्याच्यानंतर मध्ये थोडं 6-7 वर्ष थोडं आमचं भेटणं कमी झालं होतं. कशामुळे? जरा घरामध्ये माहिती पडलं होतं मोठ्या भावाला. तर माझ्या मोठ्या भावाला मान्य नव्हतं, त्यामुळे थोडं आमचं मला 1 वर्ष भावानी डोंबिवलीला शिकायला नेलं होतं, त्यामुळे आमचं भेटणं थोडं कमी झालं होतं. काय हो? हो, पण मी डोंबिवलीला सुद्धा नंतर हे डोंबिवलीला सुद्धा आले माझी. तुम्ही जायचे डोंबिवलीला? फक्त तिच्याकडे काय नव्हता ॲड्रेस, फक्त सकाराम कॉम्प्लेक्स म्हणून होता. मी जवळजवळ 7 दिवस तिथं सकाराम कॉम्प्लेक्समध्ये हिला शोधत होतो. 7 दिवस. पण तुम्हाला सकाराम कॉम्प्लेक्स मिळाली कशी? अहो भेटली डोंबिवलीला. पण पूर्व पश्चिम काहीच माहिती माहिती नव्हतं, फक्त सकाराम कॉम्प्लेक्स एवढं मला माहित होतं. ते कसं कळलं तुम्हाला सकाराम? तिने एकदा म्हणजे मी असं बोलताना एकदा बोलली ती माझा मोठा भाऊ तिकडे डोंबिवलीला राहतो, सकाराम कॉम्प्लेक्स वगैरे एवढंच. मला पण नीट ॲड्रेस माहिती मग हे नव्हतं. तिथपर्यंत आले शोधत? हो, त्यांनी तिथे. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मलबार हिल, मलबार? मुंबई. हो, तिकडे राहायचं. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील, मी आणि छोटी बहीण. बरोबर. तुमचं बालपण कुठलं? गावीच होतो. गावी म्हणजे कुठे हो? दापोली रत्नागिरी. दापोली. कुठलं गाव? वावघर. वावघर. आणि कोण कोण राहायचं त्या घरात? मी, आई, बाबा, छोटा भाऊ. आणि आई बाबा काय करायचं मग? शेती. पण मग मुंबईत कोणाकडे आला? आम्ही आमचे शेजारी आहेत जामदार साहेब, ते राहत होते तिथे. शेजारी खानवाल होती, म्हणजे मोठे भाऊ होते, त्यांच्या थ्रू आम्ही तिथे राहायला आलो. 83 पासून 87 पर्यंत तिथेच होतं ताडदेवला. आता काय करता आपण? आम्ही मार्केटिंग करतो बरेच वर्षापासून. बरं. जवळजवळ 88 पासून मार्केटिंगमध्ये. मग आता गावी जाता की नाही? गावी वर्षातून 2 वेळा जातो. बरं, मला सांगा तुमची ओळख कशी झाली? हे ॲक्च्युली नात्यामध्येच आहेत. माझ्या मावशीचा पुतण्या लागतो.
मग लागू द्या ना. हो. माझा प्रश्न असा आहे, तुमची ओळख कशी झाली? मग माझ्या धीराने सांगितलं की एक मुलगी आहे, तू बघून ये, तिकडे जा. तर एक दिवस आले होते, मी कुठे? ओळखलं घरी आमच्या. तुमच्या घरी आले, हो. बरोबर. हा, मग पण मी केव्हाच बघितलं नव्हतं त्यांना. बरोबर आहे. जसं आता बघितलं आणि हे चहा घेतला आणि निघून गेले. तुम्ही काय फक्त चहा घ्यायला गेले? ॲक्च्युली मला मोठे भाऊ आहेत त्यांनी सांगितलेलं, हां. पण मी बोललो ते सांगतं म्हणजे काय खास नसणार. का? नाही म्हणजे असं एक अंदाज केला. नंतर आम्ही एका लग्नाला गेलो होतो पाटणला. तिथे जे मामी होती ती म्हटली, भाऊ जर लग्न करायचं असेल तर माझ्याकडे एक मुलगी आहे, तुम्ही एकदा जाऊन बघूनच या. मी बोलला दादा पण म्हणतोय आणि ही पण म्हणते, म्हणजे काहीतरी हाय वजन आहे काहीतरी. तिथे गेल्याच्या नंतर पाहिलं, तुम्ही लग्न वजनावर ठरवलं? नाही वजन म्हणजे काहीतरी त्या गोष्टीमध्ये काही तारतम्य आहे. अच्छा अच्छा, मला वाटलं मुलगी बघताना लोक फोटो घेऊन जातात, हे वजनाचा काटा घेऊन जायचे की काय? बोलले की नाही काहीतरी वजन आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही गेलात बघायला? हां, गेल्यानंतर पाहिलं, बोललो आता करेन तर करेन, हिच्याबरोबरच लग्न करेन. का सॉलिड वजन पडलं? हां, कारण का लग्न म्हणजे पहिलं बघणार तिच्याशीच करणार, म्हणजे असं ठरवलं होतं. तुम्ही पहिल्यांदा कधी भेटले दोघे? तेव्हाच एकदा बघायला गेलो होतो त्या. त्यांना विचारूया ना, काय हो कधी? नाही, नंतर ऑफिसमध्ये आले होते माझ्या एकदा. हो. कुठल्या ऑफिसमध्ये? मी जॉब करत होते, हा. तिथे आले. मला बोलले तुझ्याशी बोलायचं आहे. माझा नंबर घेतला नंदेच्या मुलीकडून, भाचीकडून त्यांच्या. हा, ह्याने. आणि ते आले तुमच्याकडे? हा. तुम्ही ऑफिसमध्ये होता? हो. तर मला विचारलं की मला लग्न करायचं आहे. तर म्हणजे असं घाम फुटला, मला काय कळलंच नाही. मला म्हटलं आई वडिलांना माझ्या विचार आणि मग काय ते ठरवा तुम्ही. असं तुम्हाला डायरेक्ट बोलले लग्न करायचंय? हो. ऑफिसमध्ये? बाहेर म्हणजे असं. अच्छा, ऑफिसच्या बाहेर. हो. स्वतःच खरं करता? मी पण ऐकून घेत नाही, मी माझं पण खरं करतो. फोन केल्यावर तुम्ही कधीच उचलत नाही? कधी कधी कामात असेल तेव्हा नाही होत. नाही, जास्त करून झोपलेलीच असते. प्रेम करताय का सूड उगवताय? तुम्ही चालू दे, मी येतो जाऊ. हे आता जेवायला तर घरला टाइम ये. हा येतो. चल मी जाऊन येतो. आई ग, आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही. तूही कोर्टात येणार आहेस? हा, तू नको येऊस. त्या दिवशी शनाया माझ्या घरात घुसली आणि माझं घर, माझा संसार उद्ध्वस्त करून टाकला. तिने यांच्या पैशावरती ऐश केली आहे, लुटलंय यांना, तरी हे माझ्यावरतीच आरोप करून राहिले. मी काय खराब केलंय आयुष्य? कोण आहे त्या मॅडम? मी आतापर्यंत यांच्यावरती केलेल्या आरोपांचा जिवंत पुरावा, माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड शनाया सबनीस. त्या राणाच्या मॅडमनं राणाला 3दा पाडलं. अरे राणा तर सारखा अपमान करायला त्या, म्हणूनच राणाच्या अपमानाचा बदला कसा घ्यायचा हे ठरवण्यासाठी ही मीटिंग बोलवल्या. त्या मॅनेजरचा का नाही जोरात अपमान करूया आपण. नाही नाही, अरे आपलं गावचं पाहुणे आहेत ते. आपण एक काम करूया, सगळ्यांनी मिळून एक निषेधाचं पत्र लिहूया. इथनं पुढे राणादाचा अपमान सहन करून घेतला जाणार नाही. अरे पण यानं काय होणार आहे? अरे मोर्चा आंदोलन केलं की सरकार पडतंय. अरे या तर मॅनेजर बाई आहेत, आपली गॅरंटी आहे फरक पडणार म्हणजे पडणार. तो आता अजिबात फिकीर करू नकोस. राणादास स्वाभिमान समितीवर भरोसा ठेव. मी मीरा नाहीये, जा म्हटल्यावर निमूटपणे घराबाहेर जायला. मी मेनका अगरवाल आहे. जाताना या घराच्या भिंती आणि छप्पर सुद्धा घेऊन जाईल. काय गए, तुला काय वाटलं तुझ्या संघात ताकद आहे? जिथे माझी सून चुकली तिचे कान धरले मी, पण तिची चूक नसेल तर तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीये मी. शंभू राजे की छावनी को चारों तरफ से घेर लो. कुछ सैनिक इधर से जाओ, कुछ सैनिक उधर से जाओ. वो मौलवी हो या साधु हो, पकड़कर हमारे सामने पेश किया जाए.
कोई गलती नहीं होनी चाहिए।